जेणेकरून स्फोट कशामुळे झाला हे तपासता येईल। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील घटनास्थळी जाणार आहेत थोड्याच वेळात आणि त्यानंतर हॉस्पिटलमध्ये जात जखमींची विचारपूस ते करणार आहेत। सायंकाळी 6:52 हा स्फोट झाल्याची माहिती आहे। स्फोटानंतर जवळपास 8 गाड्यांना आग लागली होती। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आपल्याला दिसतात दृश्यांमध्ये, घटनास्थळी ते बहुधा पोहोचलेले आहेत। दिल्लीत लाल किल्ला परिसरात मोठा स्फोट झाला आणि या परिसराची पाहणी करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील आता घटनास्थळी पोहोचलेले आहेत। अमित शहांकडून आता घटनास्थळाची पाहणी करण्यात येते आहे। सर्व शक्यतांचा आम्ही तपास करतोय, सर्व शक्यता पडताळून बघतोय असं केंद्रीय गृहमंत्र्यांनी काही वेळापूर्वी म्हटलेलं होतं आणि एनआयएची टीम घटनास्थळी पोहोचली आहे। सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले जात आहेत असं देखील अमित शहांनी म्हटलं आणि आता स्वतः पाहणी करण्यासाठी, आढावा घेण्यासाठी घटनास्थळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पोहोचलेले आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आहेत जे घटनास्थळी पोहोचले आहेत। लाल किल्ला परिसरातल्या मेट्रो स्टेशन जवळ हा मोठा स्फोट झालाय। मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 वर हा मोठा स्फोट झालाय। गाडी धीम्या गतीने पुढे सरकत होती आणि तेवढ्यात सिग्नल लागला आणि जशी सिग्नलला गाडी थांबली तसा गाडीत प्रचंड तीव्रतेचा मोठा स्फोट झाला। यामध्ये 10हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागलाय तर 30हून अधिक जण यात जखमी झाले आहेत। स्फोटानंतर परिसरात दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। मुंबई देखील अलर्ट मोडवर आहे। फॉरेन्सिक आणि टेक्निकल टीम घटनास्थळी दाखल झालेले आणि प्रत्येक पैलूचा तपास केला जातोय तपास यंत्रणांकडून।